नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आनंदी, अण्णा व मालती हे तिघेही सार्थक सरांच्या घरून आलेले असतात. आता घरी गायत्री आत्या ह्या तिघांचीही वाट बघत असतात. गायत्री आत्या म्हणत असतात, अहो फोन कुठे आहे तुमच्या तिघांचे? अहो मी केव्हाची फोन करते तुम्हाला. तेव्हा अण्णा म्हणतात की माझा फोन हा घरातच विसरलाय. आणि आता आनंदी सांगू लागते, अगं आत्या माझा फोन सायलेंट वरती होता. मी सर्वजण सार्थक सरांच्या घरी गेलो होतो. आता मालती विचारते, तू अशी अचानक कशी काय आली? तेव्हा गायत्री आत्या म्हणते की अचानक? तेव्हा मालती म्हणते, अहो मग मी चावी इथं बाजूला कोणाकडे तरी ठेवली असते ना. तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा असं. अहो तुम्हाला मी सांगितलं होतं ना आनंदीची तारीख आहे. अण्णा गप्प राहून घेतात. तेव्हा गायत्री म्हणत असते की काय झालं, तू गप्प का बरं आहे दादा? तेव्हा अण्णा म्हणतात की हो तू सांगितलं होतं, चल आपण आतमध्ये जाऊन बोलूया. आता सार्थक गुपचूपच इकडे किचन मध्ये येतो आणि तो लोणचं हाताने खात असतो. आता तेवढ्यातच अक्कू येते आणि अक्कू म्हणते, मला आवडली हा तुझी ती लोणचेवाली आणि तिची ही स्टाईल पण आवडली लोणचं देण्याची. आई तर फुल इम्प्रेस झालीये. तेव्हा सार्थक विचारतो, काय झालं, काय म्हणाली आई? तेव्हा अक्कू म्हणते की ते सोड, आता पण एक बेट लावूयात, तू आता आनंदीवरती प्रेम करायला लागलाय. तेव्हा सार्थक गडबडतच म्हणतं, प्रेम वगैरे नाही हा, तू काही पण बोलू नको आता. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तेव्हा अक्कू म्हणते, तो फिर इस रिश्ते को क्या नाम दू? तेव्हा सार्थक म्हणत असतो, असं काही पण नाही बरं का. तेव्हा अक्कू म्हणते की आता नसेल पण नक्की होईल आणि मग ती 1 रुपयाची नोट माझी होईल हा. सार्थक म्हणत असतो, तुला चांगला विषय मिळालाय हा मला त्रास द्यायला. आता अक्कू म्हणते, देणार ना 1 रुपयाची नोट? आता आमच्या दादाला पहिल्यांदा कोणाची तरी भुरळ पडते, आमच्यासाठी खासच आहे हा विषय. आता आनंदी इकडे घरी आलेली असते. आनंदी मनातच विचार करत असते. वृंदा तिला जे बोललेली असते ते तिला आठवत असतं. वृंदा म्हणत असते, तुम्हाला कसं जमतं ग मोठ्या लोकांच्या घरी येऊन त्यांना लग्गा लावून मस्का लावायला? तुला काय वाटलं तू सार्थकच्या पाठीमागे लागून त्याच्या आईला मस्का लावून त्याच्याशी तुझं लग्न होईल? पाहुणी आहे, पाहुण्यासारखी राहा आणि बाकीचे दुसरे कोणतेही स्वप्न बघू नकोस आणि आल्यासरशी घरी पण निघून जा. आता तेवढ्यातच लीना तिथे येते. लीना म्हणत असते, आनंदी तू कसला विचार करते ग? तेव्हा आनंदी म्हणते, वहिनी तुम्ही? अहो कसला नाही हो. अगं नाही, काहीतरी तर नक्की झालंय. अगं तुझा सार्थक सरांकडे जाताना मूड चांगला होता, तिथे गेल्यावरतीही चांगला होता, परंतु तिथे काही वेळानंतर अचानक तुझा मूड खराब झाला. काही झालंय का? प्लीज तू मला सांग. लीना आता म्हणत असते, तुला त्या वृंदा काकू काय बोलल्या का? त्या आमच्या समोर पण अशाच ऍडव्हान्सपणे बोलत होता. त्यांचा स्वभावच जरा कुचकट आहे. तेव्हा आनंदी म्हणते, काही नाही, आलं माझ्या लक्षात. तेव्हा लीना म्हणते, अगं तू दुसऱ्यांचा विचार नको करत जाऊ ग. आता लीना म्हणत असते, अगं तू अजिबात काही विचार करू नको. अगं सार्थक सरांचा स्वभाव खूप सुंदर आहे. अगं अगदी चाफ्याच्या फुलांसारखा. म्हणजे चाफ्याची फुलं जशी घरात आणल्यानंतर त्यांचा सुगंध दरवळतो ना इकडे तिकडे, तसंच त्यांचं देखील आहे. तेव्हा आनंदी देखील म्हणते, हो वहिनी, सार्थक सर खरंच खूप चांगले आहे. त्यांचा स्वभाव देखील खूप सुंदर आहे. अगं त्या वृंदा काकूंनी देखील माझ्याबद्दल आणि सार्थक सरांबद्दल गैरसमज करून घेतला. त्याच वेळी मला असं वाटलं होतं आता यांना काय म्हणावं, असं म्हणावं असं वाटत होतं, अहो माझं लग्न झालंय आणि आता माझा डिवोर्स होणार आहे, पण मी गप्प बसले. तेव्हा लीना म्हणते, आनंदी अगं शांत हो. लीना म्हणत असते, अगं आनंदी तुला आता सार्थक सरांना सगळं सांगायची काही गरज नाही. योग्य वेळ येईल तेव्हा नक्की सांग सगळं काही. तेव्हा आनंदी म्हणते की हो मी नक्की त्यांना सगळं खरं खरं सांगेल. जरी मी ऑफिसमध्ये मिस आनंदी म्हणून वावरत असले तरी देखील मी हे का लपवायचं वहिनी? जे आहे ते आहे आणि जेव्हा माझा डिवोर्स होईल ना तर सगळ्यात पहिल्यांदा मी जाऊन सार्थक सरांना सांगणार आहे, सर माझा डिवोर्स झालाय, म्हणजे माझ्याबद्दल कुणाचा काहीही गैरसमज होणार नाही. आता दुसरीकडे इकडे रेश्मा वृंदाला फोन लावते. ती वृंदाला म्हणत असते, काय चाललंय काकू? म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं तर नाही चालू माझ्यासोबत? काकू तुम्ही हे विसरू नका, हे सर्व जे काही प्रकरण झाले ना त्यामध्ये तुम्ही देखील माझ्यासोबत होता, पण बदनाम तर फक्त मी एकटी झाले. सार्थकच्या आयुष्यात जवळ यायचं तर सोडा, त्याच्या आयुष्यातून लांब भेटली गेली आता मी. म्हणत असते, मला हे सर्व काय ऐकते हे मला कळतच नाहीये. काय खायचे दात दाखवायचे दात? हा ही वृंदा ना बेमानीचं काम देखील इनामदारीत करते, कळलं ना? आणि जे काही झालंय त्याचं मला खूप वाईट वाटतंय अगं, आणि मला देखील असं वाटतंय की तूच या घराची सून म्हणशील, आणि तरीही तुला असं का वाटतंय मला कळत नाहीये. आता रेश्मा म्हणत असते, आनंदी घरी आली होती ना तुमच्या, आणि तुमच्या घरी येऊन चांगलं मेजवानीचं जेवण करून गेलीये, आणि माझं सार्थकशी लग्न होणार असं कसं बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे हे? आता वृंदा म्हणते, हे बघ तू आता जरा शांत हो बरं आधी. प्रत्येक गोष्ट अशी पटकन घडत नसते.
असते, जरा वेळ लागतो त्या गोष्टी घडायला. आणि ती आनंदी आली होती ना, अगं तिला येऊ दे की, मी आता तिचा पान उतारा करायला सुरुवात केलीच आहे. अशी कितीक दिवस येणार ती. परंतु आता आपल्याला असं काहीतरी शोधावं लागेल की जेणेकरून तिची सगळीकडे खूप जास्त बदनामी होईल. अशी तिची एखादी कमकुवत बाजू जी दाखवून आपल्याला तिची बदनामी करता येईल आणि तिला व तिच्या घरच्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आता रेश्मा म्हणते, तुम्ही काळजी करू नका हो काकू, या गोष्टीत तर मी एक्सपर्ट आहे. यावरती रुंदा म्हणते की म्हणजे? तेव्हा रेश्मा म्हणते की लवकरच कळेल तुम्हाला. आणि असं म्हणून रेश्मा फोन ठेवून देते. आता रुंदा इकडे म्हणत असते, अशी काय बोलली ही, आणि आता ही नेमकी काय करणार आहे? ते काही असो, परंतु आता त्या आनंदीला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. राज्याध्यक्षांच्या घरात येऊन तिने स्वयंपाकघरापर्यंत जायची मजल मारली तिने. पण तिला माहित नाहीये इथे रुंदा नावाची एक पाताळयंत्री बाई बसली तिला चिरडण्यासाठी. आता रेश्मा मोबाईल मध्ये असलेले फोटो व्हायरल करत म्हणत असते, आता तयार राहा, आता या रेश्माचा वार झेलण्यासाठी. आता इकडे गायत्री फोनवरती बोलत असते. त्यांना ती म्हणत असते की मी आज नाशिक कोर्टात आहे. तेवढ्यातच आनंदी तिथे येते. आता अण्णा देखील आलेले असतात. अण्णा सर्वांना घाई करत असतात. अण्णा मालतीला हाका मारून बोलवून घेतात. मालती म्हणते की मी तयारच होत होते. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं जजच्या आधी आपल्याला जाऊन थांबावं लागतं ना तिथं, चला ना पटकन आवरा. अण्णा आता मालतीला म्हणत असतात, अगं तिथं आपल्याला जजच्या आधी हजर राहायचं असतं आणि शिवाय तिथे जाऊन गायत्रीला काही कामं देखील करायची असतात. तेव्हा मालती म्हणते की हो चला निघूया लगेच. मनोज तेवढ्यातच येतो आणि आनंदीला फोटो दाखवत म्हणतो, आनंदी आणि सार्थक सरांचा फोटो कुणीतरी व्हायरल केलाय. गायत्री म्हणते की काय? आता ते फोटो बघून सर्वांनाच धक्का बसलेला असतो. मालती म्हणत असते, हे कोणी आणि का केलं? तेव्हा गायत्री म्हणत असते, हे ज्याने कोणी केलंय ना त्याचा फक्त एकच उद्देश आहे, आनंदीला बदनाम करण्याचा. आता आनंदी म्हणत असते, मला माहितीये हे कोणी केलं. तेवढ्यातच शकू तिथे येते आणि म्हणत असते, आनंदी तुझे असे कोणते फोटो आलेत ग सार्थक सरांसोबत? बाहेर सर्वजण अशी चर्चा करताय. तेव्हा गायत्री विचारते की हे कोणी केलंय आनंदी? तेव्हा आनंदी म्हणते की हे रेश्मा मॅडमनी केलंय. आता अगं सार्थक सरांसोबतचा साखरपुडा तुटल्यामुळे त्या बदला घेत आहे माझ्या. त्यांना असं वाटतंय की त्याला मीच जबाबदार आहे. तेव्हा अशोक म्हणत असते, ताई तू आत्ताच्या आत्ता त्या मांजरीला फोन लाव आणि चांगलं सुनव. तेव्हा आता आनंदी म्हणत असते, अगं आपल्याला आता काही पुरावा नाही आपल्याकडे का त्यांनीच केले म्हणून, कारण की फोटो वेगळ्या नावाने व्हायरल झालेत. तेव्हा गायत्री म्हणते, हो हे जे काही पण म्हटलंय ना ते आपल्या केससाठी चांगलं नाहीये, पण चुकूनही जर हे फोटो अंशुमनच्या हाती लागले ना तर तो या गोष्टीचं कोर्टामध्ये भांडवल करणार. आता मात्र घरामध्ये सर्वांना टेन्शन येत असतं. आता आनंदी देखील खूप टेन्शन मध्ये जाते, मालती देखील जाते, अण्णा देखील जातात. गायत्री मात्र विचार करत असते की कशा प्रकारे या केसवरती आपल्याला मार्ग काढता येईल. आता दुसरीकडे इकडे न्यायालयामध्ये वकील तिथे उभे असतात. तेवढ्यात अंशुमन येतो. त्यांना अंशुमनला यायला खूपच उशीर झालेला असतो. वकील घड्याळ बघतच म्हणतात, तुम्हाला काय वाटलं इतक्या उशिरा आले म्हणजे तुम्ही केस जिंकणार? किती उशीर झाला यायला? आणि कोर्टामध्ये बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं म्हणजे केस नाही जिंकत कोणी. आता वकील विचारतात की कुठे गेला होतात? तेव्हा अंशुमन म्हणतो की एका महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. तेव्हा तो वकील म्हणतो की कोर्टामध्ये तुमची केस चालू आहे, याच्यापेक्षा काय महत्वाचं असू शकतं? वेळेत यायचं आणि आधीच केस हातातून सुटत चालली आहे. अंशुमन म्हणतो, सर तुम्ही असल्यावर मी काय टेन्शन घ्यायचं? तेव्हा वकील म्हणतात की तुमची केस आधीच कुमकुवत होत चालली आहे. तुमच्या विरोधातले सर्व पुरावे आनंदीने कोर्टासमोर सादर केले आहे. आता वकील म्हणत असतो की तुम्ही माझ्यापासून जे लपवले ना ते देखील पुरावे आनंदीने कोर्टासमोर सादर केले. म्हणजे तुम्ही मला एखादा असा ठोस पुरावा द्याल आणि ज्याच्यावर ते मी आनंदीला कचाट्यात घेईल असा एकही मुद्दा नाही. हे बघा तुम्ही ऑलरेडी ही केस हारला आहात. अंशुमन म्हणतो, सर असं बोलू नका. असं जर झालं ना तर माझी अब्रू काय राहील? ओहो मला एका बाईने हरवलं असा ठप्पा लागणार आहे माझ्यावरती. तेव्हा वकील म्हणतात, अब्रू फक्त तुमची नाही, अब्रू माझी देखील जाणार आहे. एका ज्युनियर वकिलाकडून हरलो म्हणून चूक केली मी ही केस घेऊन. अंशुमन म्हणत असतो, साहेब असं काही बी होणार नाही, हे बघा हे मी काय आणलंय. आणि मग तो एक फोटो वकिलाला दाखवत असतो. अंशुमन म्हणत असतो, आनंदीने लाख पुरावे दिले असतील माझ्या विरोधात, परंतु मी एकच पुरावा देणार, तो बाजी पलटवू शकेल. ही आनंदी आणि हा तिचा बॉस. या दोघांचे फोटो व्हायरल झालेले आहेत. सार्थक राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसचा मालक. अच्छा हा तर सॉलिड पुरावा आहे. आता असं समजा की आपण केस जिंकलो. एका श्रीमंत माणसाच्या प्रेमात पडून आपल्या नवऱ्याला धोका दिला एका बाईने, अशी इमेज क्रिएट केली तर काम झालं. आता त्या आनंदीला कोर्टात बरोबर सरळ करेल. तर दुसरीकडे इकडे सार्थक घरामध्ये असतो आणि अक्कू येते आणि अक्कू म्हणते, दादू तुला एक गोष्ट माहितीये? तुझा आणि आनंदीचा एक फोटो सोशल मीडियावरती पूर्ण व्हायरल होत आहे. ते सार्थक हा फोटो
फोटो बघून खूपच घाबरतो. सार्थक म्हणतो 100% हे रेश्माचं काम आहे, तिने मुद्दाम केलंय हे. आता सार्थक हे फोन लावत असतो परंतु त्याचा काय फोन लागत नसतो. सार्थक म्हणत असतो की अरे फोनच लागत नाही यार. तेव्हा अक्कू म्हणते की अरे कोणाला फोन लावतोय. तेव्हा सार्थक म्हणतो की मस्त आनंदींना फोन लावतोय, त्यांना जर कळलं असेल ना तर त्या फार टेन्शन मध्ये असतील, त्यांचं काय अवस्था होत असेल तर मी विचार देखील करू शकत नाहीये. तेव्हा अक्कू म्हणते अरे दादा तू शांत हो, पॅनिक नको हो. तेव्हा सार्थक म्हणतो असं कसं शांत हो अक्कू, अगं त्यांना कळलं तर त्यांना किती हर्ट होईल, एकदा विचार कर ना. आता इकडे सार्थक खूप सारे फोन लावत असतो, मात्र आनंदी ही कोर्टामध्ये असते त्यामुळे तिने फोन बंद करून ठेवलेला असतो. आता इकडे कोर्ट सुरू होतं आणि खटल्याच्या सुनावणी सुरुवात होते. आता गायत्री म्हणत असते की सादर केलेल्या पुराव्यांवरून हे लक्षात येतं, हे निष्पन्न होतं की सर्व दोष हा सुर्वेंचाच आहे. आता माझी कोर्टाकडे एकच विनंती आहे की लवकरात लवकर सुर्वेंवरती कठोर ती कारवाई व्हावी आणि आमच्या आनंदी वर्तक यांना न्याय मिळावा. लगेचच अंशुमनचे वकील उठतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझ्या आशिलाची बाजू न ऐकता त्याच्यावरती निर्णयासाठी दबाव आणत आहे. त्यावरती गायत्री म्हणते माय लॉर्ड ऍडव्होकेट शेलार माझ्या आशिला विरोधात एकही एकही गोष्ट सिद्ध करू शकले नाही आणि तसंही कोर्टाने अंशुमन सुर्वे यांना बोलण्याची संधी दिली होती, पण मला वाटतं त्यांच्याकडेच आता काही बोलण्यासारखं उरलेलं नाहीये, त्यामुळे यांना मागच्या तारखेला चक्कर आली होती. आता ऍडव्होकेट शेलार म्हणत असतात कारण त्यांना असं होतंय कारण की त्यांना हे नातं टिकवायचंय, त्यांना हे नातं तोडायचं नाहीये, घटस्फोट नकोय त्यांना, त्यासाठी ते मागच्या वेळी खोटं बोलले असतील किंवा ते इतर गोष्टी काही बोलले असतील, कारण त्यांना हे सत्य सगळ्या जगासमोर नव्हतं आणायचं की त्यांची बायको किती खोटारडी आहे आणि ती किती स्वार्थी देखील आहे. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अंशुमन कोर्टामध्ये साक्ष देत असतो आणि म्हणत असतो आता या फोटोवरून तुमच्या निदर्शनात येत असेल जज साहेब की आनंदी ही किती वाईट मुलगी आहे आणि तिने मला फसवलं आहे. आता आनंदी देखील काही गप्प राहत नाही, आनंदी देखील साक्ष देत असते. आनंदी म्हणते की बस एका स्त्रीला हरवणं अशक्य झालं की तिच्या विरोधात तिच्या चारित्र्यावरती बोट उचलायचं, ही वर्षानुवर्ष पारंपरिकरित्या चाललेली जुनी चाल आहे, मग तिच्या चारित्र्यावरती बोट उचललं जातं. जज साहेब माझ्यावरती लावलेले सर्व आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करून दाखवेलच. तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.